आणि सुमित आपणही आपला 12वा खेळाडू लगेचच इथे खेळाडू कक्षातून समालोचन कक्षामध्ये धाडायचा आहे. अधिमया स्पोर्ट्स आणि सहारा स्पोर्ट्स हा पहिला सामना आपण पाहिला, ज्यामध्ये सहारा स्पोर्ट्स इथे विजयी ठरलेले आहेत. त्याचबरोबर सनी स्पोर्ट्स इंदोली आणि त्रिने सुमित वॉरियर्स असा नवीन कोरा करकरीत सामना मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. पाहायचं आहे आजच्या दिवसामध्ये सनी स्पोर्ट्स इंदोली त्याचबरोबर त्रिनय कशा पद्धतीने खेळत आहेत. सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झालेली आहे. फलंदाजीसाठी फलंदाज रोहित पाटील आणि त्याच्या साथीने आपण पाहू शकाल तर सुजित शेवाळे आहे. या दोन्ही फलंदाजांनी फार प्रभावित केलेले आहे, कारण पहिल्या दिवसामध्ये रोहित पाटील यांनी मेडन हाफ सेंचुरी आपल्याला या स्पर्धेतील दाखवली होती आणि तोच रोहित इथे फलंदाजीसाठी दाखल झालेला आहे. त्याच्या साथीने सुजित शेवाळे आहे. शरद रावते अर्थात लाराचा हा चेंडू इथे फटका फसला होता. ज्या पद्धतीने संघ सहकार्यांच्या रिॲक्शन्स अथवा प्रतिक्रिया आपल्यापर्यंत मिळत आहेत, असं वाटतं की इथे एज लागली होती आणि एसटी रक्षकाकडून ती एज निश्चितच सुटली गेलेली आहे. अशा पद्धतीच्या सोप्या संधी जर तुम्हाला कन्वर्ट करता आल्या नाहीत तर तुमच्या समोर अडचणी निश्चितच वाढणार आहेत. आणि अशातच ही स्पर्धा अत्यंत मोठी आहे, दर्जेदार आहे. कराड प्रीमियर लीग मध्ये तुम्ही तुमचं नशीब आजमावतायत, त्याचबरोबर कराड प्रीमियर लीग मध्ये तुम्ही खेळतायत आणि म्हणून प्रत्येकाला विजयाची दिशा इथे गाठता आली पाहिजे. विजय निश्चितच तुम्हाला निश्चित करता आला पाहिजे आणि हे करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. यावेळेस एक धाव मैदानाच्या आतमध्ये निश्चितच इकडे पूर्ण केली गेली. त्रिने सुमित वॉरियर्स आणि त्याचबरोबर सनी स्पोर्ट्स इंदोली या दोन संघांदरम्यान हा सामना आहे. सनी स्पोर्ट्स इंदोलीचा जर विचार केला आपण तर सन्माननीय सिराजजी मुलानी साहेबांचा संघ आणि बरकत शेख ॲज अ आयकॉन प्लेयर या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. बरकत की जो व्यावसायिक गटामध्ये खरं तर त्याला फार मोठी बरकत मिळालेली आहे आणि व्यावसायिक गटामध्ये बरकत खेळताना आपण बघत आहोत. या अगोदर मुरबाड तालुक्याचा वर्ल्ड कप अर्थात धडाकेबाज चषक झाला, ज्यामध्ये बरकतला मी अनुभवलं होतं आणि इथे गोलंदाजाने त्याची कमाल दाखवली. अर्थात लारा इथे वाऱ्याच्या वेगाने चेंडू हाताळतोय आणि फलंदाजाला इथे त्याने चकित करून सोडलेला आहे, त्रिफळा उद्ध्वस्त केला आणि या स्पर्धेतील पहिला अर्धशतक करणारा खेळाडू अर्थात रोहित पाटील या खेळाडू कक्षामध्ये त्याने धाडलेला आहे. व्हॉट ए गुड बॉल. काय गोलंदाजी झालेली आहे इथे. गोलंदाज शरद रावते अर्थात लाराची, फलंदाज रोहित पाटील बाद. पाहायचे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोण येतील. फलंदाजी करणारा संघ त्रिने सुमित वॉरियर्स. आपणास स्नेह विनंती आहे, आपण आपला 12 प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये लगेचच धाडायचंय. डगआउट मध्ये अनेक खेळाडू आम्हाला पाहायला मिळतात, त्यातून एका खेळाडूची नियुक्ती करा आणि लगेचच आपण खेळाडू कक्षामधून तो समालोचन कक्षामध्ये धाडा. त्रिनय सुमित वॉरियर्स तुम्हाला ही विनंती आहे. राहुल हुलवानजी फौजी यांचा हा संघ. नाना 12वा प्रतिनिधी लवकरात लवकर पाठवा. फलंदाजांचा नाम उल्लेख करण्यामध्ये काही अडचणी आहेत, त्यामुळे 12वा प्रतिनिधी लवकरात लवकर जोडला जाईल. यस, स्वतः नाना आमच्याकडे येत आहेत प्रसंगावधान राखत असताना. इथे लेग बॅकच्या रूपाने ही धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. प्रदीप येत आहेत, मला असं वाटतं प्रदीप डाईंगडे हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 साठी आलेले आहेत. या अगोदर बाद होणारे फलंदाज अर्थात रोहित आणि क्रमांक 3 साठी प्रदीप आलेले आहेत. गोलंदाज आपण पाहू शकाल शरद रावते अर्थात लारा, स्वतः संघाचे संघनायक आहेत. यावेळेस आडव्या बॅटने खेळलेला फटका आपण मैदानाच्या आतमध्ये बघत आहोत. क्षेत्ररक्षक दूरवर आहे, चेंडूपर्यंत येतोय, चेंडू अडवतो, फेकी करतो. इथे हे पहिलं षटक संपलेलं आहे, ज्यामध्ये अत्यंत भयानक शांतता आपण अनुभवलेली आहे. खरं तर शांततेलाही तिचा स्वतःचा आवाज असतो, परंतु ती शांतता अनुभवण्यासाठी आपल्याकडे एकाग्रता असणं फार गरजेचं आहे.
एखादा मला असं वाटतं आर्चरी प्लेअर जर तुम्ही बघा तो धनुष्याची बाण मारण्याच्या अगोदर जी प्रत्यंच्या चढवत असतो त्यावेळेस त्याची जी एकाग्रता असते त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन असतं अशा पद्धतीचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला शांततेचा आवाज ऐकण्यासाठी असावं लागतं. रोहित पाटील बाद झालेले आहे, त्याचं कॉन्ट्रीब्युशन इथे निश्चितच काही नव्हतं. अर्थात धावपलकाला त्याच्या वतीने चालना दिली गेलेली नाही. बघा क्रिकेट असं असतं, या अगोदर तुम्ही जी कामगिरी केली त्यातून तुम्हाला फार मोठा आत्मविश्वास जरूर मिळतो, परंतु क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवस नवीन आहे, क्रिकेटमध्ये प्रत्येक क्षण नवीन आहे आणि याचाच परिचय या आजच्या दिवसामध्ये आपल्याला आला. जिकडे फलंदाजी करणारा संघ अर्थात त्रिने सुमित वॉरियर संघाचा अर्धशतकवीर रोहित पाटील इथे स्वतःचं व्यक्तिगत अकाउंट ओपन न करता इथे बाद झाला. सुजित शेवाळे आणि प्रदीप डायंगडे हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. क्रमांक 2 साठी गोलंदाज आपण पाहू शकाल तर बरकत शेख आलेले आहेत. बरकत शेख अशा पद्धतीचा खेळाडू आहे ज्याला अधिकच्या परिचयाची गरज नाही. टेनिस क्रिकेट विश्वातील हा चमकदार सितारा मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. सुजित शेवाळेसाठीचा हा चेंडू आहे, उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू इथे पूल केलेला आहे आणि यावेळी क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि त्याचा परिणाम लगेचच एक अतिरिक्त धाव या धावपलकावर जोडली गेलेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. अलीकडे आपण बघतो क्षेत्ररक्षक थोडा फंबल झाला की झाला लगेचच फलंदाज दुसऱ्या धावेसाठी निघतात, तिसऱ्या धावेसाठी निघतात आणि हेच केलेले ह्या दोन्ही फलंदाजांनी सुजित शेवाळे आणि प्रदीप डायंगडे. बरकत शेख स्विच केलेला आहे, फटका चांगला आहे. समोरच्या दिशेने स्वीटचा फटका खेळणं इतकं सोपं आहे, परंतु या फलंदाजाने ते लिलया करून दाखवलेला आहे. आजच्या दिवसातील हा नेत्रदीपक फटका आपण निश्चितच पाहू शकतो. अलीकडे फलंदाज या पद्धतीचे अनेक फटके खेळताना आपण बघत आहोत, परंतु पूर्वीचा जर आपण विचार केला प्रशांत सर तर अशा पद्धतीचे रिव्हर्स फटके जास्तीत जास्त डीप टर्माइड रिजन तिकडे ट्रॅव्हल व्हायचे आणि त्याची एरिया आता बदलत चाललेली आहे. डीप कव्हरकडे सुद्धा फटके यायला लागलेले आहेत, एक्स्ट्रा कव्हरकडे सुद्धा यायला लागलेत, परंतु आत्ताचा फटका आपण पाहिला तर लॉंग ऑफकडे आलेला होता. म्हणजे फलंदाजाची अंतिम क्षणापर्यंत चेंडूवर नजर होती आणि त्यामुळेच ही कामगिरी तो तिथे करू शकला. काही गोष्टी खूप कठीण असतात परंतु त्या प्रत्येकासाठी नसतात. काही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असे खेळतात की फलंदाजी अत्यंत सोपी वाटते. बरकतचा हा चेंडू फलंदाजाला शांत ठेवलेला आहे. शरीर भेदक गोलंदाजी बरकत करतोय. या अगोदर सुद्धा याच लाईनवर टाकलेला चेंडू होता, परंतु फलंदाजाने स्वतःला स्विच करत असताना फटका तिकडे सजवला होता. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आलेल्या आहेत आणि ते बरकतच्या विरोधात एक चौकार जरी आला असेल तरी धावपलकावर एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलेल्या आहेत त्या दुहेरी अंकामध्ये 10. कराड प्रीमियर लीग स्पर्धेचं 4थं पर्व, त्याचबरोबर क्रिकेट मित्र परिवार कराड यांच्या वतीने ही दर्जेदार स्पर्धा तुम्हाला इथे अनुभवायला मिळत आहे. आडव्या बॅटने समोरच्या दिशेने फटका खेळलाय आणि इथे अंतर मिळालं. स्वीट स्पॉटवर इथे बॅटच्या चेंडूला घेतलं होतं, बॅटच्या मधोमध चेंडूला घेतलं होतं आणि या स्पर्धेमध्ये टेनेक्सचे चेंडू आपण वापरतो आणि म्हणूनच टेनेक्सचा चेंडू म्हणजे तुम्ही जर बॅटच्या मधोमध घेतलं तर त्याला अंतर निश्चितच सीमारेषेपर्यंतच मिळत असतं आणि त्याचाच प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये आला. गोलंदाज बरकत शेख याच्या गोलंदाजीच्या वेगाचा चांगला वापर केला इथे फलंदाजाने आणि हा षटकार दाखवला. सुजित शेवाळे फिरून मारण्याचा प्रयत्न आहे, डाऊन दी लेग गोलंदाजी करतायत. दिशा थोडीशी भरकटते, ते गोलंदाजाची नियंत्रण थोडं खालावत आहे. क्रिकेटमध्ये गोलंदाजाची दिशा भरकटली की त्या संघाची दशा व्हायला वेळ लागत नाही, परंतु बरकत याच्याकडे फार मोठा अनुभव आहे, किंबहुना स्वतःचा कम्फर्ट झोन म्हणजे कराड तालुका सोडत असताना अनेक स्पर्धांमध्ये ज्याने आपली हजेरी दिलेली आहे असा हा बरकत शेख. पुनरागमन त्याचं मैदानाच्या आतमध्ये होणं अपेक्षित आहे, परंतु या फलंदाजाकडे प्रचंड चांगलं टायमिंग आहे आणि त्याचा वापर तो करतोय. आडव्या बॅटने खेळतोय परंतु टार्गेट केलं जाते समोरची एरिया इन फ्रंट ऑफ द विकेट. इथे हा फलंदाज फटके खेळतोय. म्हणजे इन फ्रंट ऑफ द विकेट तुम्हाला खेळायचं असेल तर बऱ्याचदा सरळ बॅटने फटके खेळायचे असतात, परंतु इथे क्रॉस बॅटेड फटके खेळतोय फलंदाज आणि चांगल्या पद्धतीने इथे क्षेत्ररक्षणाला टार्गेट करत असताना जिथे जिथे त्याला दरार दिसते, जिथे गॅप दिसते तिथून चेंडू तो मार्गस्थ करतोय. क्लासिकल फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुजित शेवाळेची. क्लीन बोर्ड, गतीमध्ये परिवर्तन, ज्या गोष्टीची चर्चा आपण करत होतो. बरकत शेख मैदानाच्या आतमध्ये असताना फार वेळ तो सुद्धा शांत राहू शकत नाही. इथे बरकतने चांगली गोलंदाजी करत असताना फलंदाजाला चकित करून सोडलं, आश्चर्याचा कडू धक्का दिला आणि चेंडूनी एष्ट्यांची भेट घेतली. यावेळेस फलंदाज की जो या सामन्यामध्ये अत्यंत चांगली कामगिरी करत होता, 2 षटकार 1 चौकार सुजित शेवाळेचे आपण पाहिले होते, परंतु अंतिमतः इथे सुजित शेवाळेच्या खेळीचा अंत होतोय. फलंदाज सुजित बाद. सनी स्पोर्ट्स इंदोली
अर्थात बरकत शेख, त्याचबरोबर पोपट चव्हाण, शरद रावते या स्पर्धेमध्ये सनी स्पोर्ट्स इंदोलीचं प्रतिनिधित्व करतोय. ही हिमसेल्फ इज अ स्कीपर, ते कप्तान आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडे लखन चव्हाण, सौरभ जाधव, त्याचबरोबर मारुती चोरगे हे नाव खरं तर हायलाइट मध्ये राहिलेलं आहे. आपण पाहिलं संदीप पवार सारखा फलंदाज त्यांच्याकडे आहे. त्याचबरोबर अनिल इंगवलेचा अनुभव निश्चितच या संघ मालकाकडे, अर्थात शरद रावते या कर्णधाराकडे सुद्धा आहे. अनिल इंगवले आणि त्याचबरोबर मारुती चोरगे यांचा वापर कशा पद्धतीने कर्णधार गोलंदाजीसाठी करतील हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी या दोन्ही खेळाडूंनी त्यांची उपयुक्तता दाखवली होती. तर ऍट द अदर हँड आपण जर पाहिलं तर त्रिनय सुमित वॉरियर्स, राहुल फौजी यांच्याकडे या फलंदाजीचा क्रम जर आपण पाहिला तर रोहित पाटील बाद झाले, त्याचबरोबर सुजित शेवाळे सुद्धा बाद झालेले आहेत. परंतु त्यांच्याकडे मला असं वाटतं प्रदीप डायंगडे सारखा चांगला फलंदाज आहे, त्याचबरोबर गौरव देशमुखचं येणं बाकी आहे, शाहिद शेख सारखा फलंदाज भेदक सुद्धा त्यांच्याकडे आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. खरं तर या कराड प्रीमियर लीगचा विचार केला तर थोडे कम्फर्ट झोन मध्ये त्रिनय सुमित वॉरियर्स आहेत, कारण त्याने आतापर्यंत 2 विजय नोंदवलेले आहेत. आणि त्याचबरोबर सनी स्पोर्ट्स इंदोली याने 1 विजय नोंदवलेला आहे. पायथ्या मैदानाच्या आतमध्ये दरम्यान इथे चांगली गोलंदाजीचा नमुना दाखवतोय गोलंदाज. आणि त्याचबरोबर फलंदाज प्रदीप डायंगडे बाद झालेले आहेत. 1 विजय सनी स्पोर्ट्स इंदोलीचा सुद्धा आपण पाहिलेला आहे. कालच्या दिवसामध्ये मजेदार खेळ आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे कालच्या दिवसामध्ये प्रत्येक संघ एक सामना जिंकू शकले, ज्यामध्ये आपण पाहिलं की मला असं वाटतं कालच्या दिवसामध्ये वन डे स्पेशल संघ 1 सामना जिंकला, त्याचबरोबर युनिव्हर्सल के 1 सामना जिंकले, शिवप्रेमी मलकापूर 1 सामना जिंकले आणि आणखी एक संघ शिवराज ढाबा वॉरियर्स हे सुद्धा 1 सामना जिंकले होते. म्हणजे प्रत्येक संघाने 1 सामना जिंकले. त्यामध्ये वन डे स्पेशल संघाचा जर आपण विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये 119 धावा त्याने धावपलकर जोडल्या होत्या आणि दुसऱ्या सामन्यामध्ये 41 धावांवर त्यांना रोखलं गेलं होतं. 21 धावा धावपलकर आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झालेली, ज्या गोलंदाजाची चर्चा आपण करत होतो अनिल इंगवले, त्याचा अनुभव मैदानाच्या आतमध्ये वापरण्याचा इथे निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजेच कर्णधार शरद रावते अर्थात लारा याने. खूप व्हरिएशन, विविधता या गोलंदाजाकडे आणि त्याचाच वापर मैदानाच्या आतमध्ये ते करतायत. परंतु इथे फलंदाज महबूब शेख आलेले आहेत. हे नाव सुद्धा कराड प्रीमियर लीगला, त्याचबरोबर संपूर्ण कराड तालुक्याला परिचित आहे. पाहायचं इथे उजव्या स्टीच्या बाहेरचा चेंडू होता, कव्हर्स मध्ये खेळत आहेत. लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका इथे खेळला, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत, तो अडवून फेकी करेपर्यंत 2 धावा इथे इझिली कंप्लीट झालेल्या आहेत. महबूब शेख असं हे निश्चितच नाव आहे आणि त्याने अनेक वर्ष क्रिकेट खेळलंय. मला असं वाटतं काल मी ऐकत होतो समालोचकांना, जिथे त्यांनी सांगितलं की प्रतीक 11 डिंगडॉंग संघाकडून सुद्धा महबूब याने अनेक वर्ष खेळ केलेला आहे. आणि काही संघ टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खरं तर त्यांनाही अधिकच्या परिचयाची गरज नाही, गुणवत्तापूर्ण क्रिकेट त्याने फार काळासाठी खेळलेला आहे. पूल निश्चितच इथे केला होता. डीप स्क्वेअर लेग रिजनकडे क्षेत्ररक्षक चेंडू डाडून फेकी केली, 1 धाव मिळाली. क्रिकेट मित्र परिवार यांच्या वतीने KPL ही स्पर्धा आपण बघत आहोत. त्याचबरोबर क्रिकेट मित्र परिवाराचे सक्रिय सदस्य सनी वायदंडे साहेब यांचंही क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेले आहे. विनंती असेल सनी भाऊ आपण मुख्य व्यासपीठाशी संलग्न व्हा. सजन इंगवले आणि अनिल इंगवले हे बॅटल पाहणं अत्यंत महत्वाचं आहे, कारण दोन्ही भाऊ इथे क्रिकेटमध्ये एकमेकांच्या विरोधात ठाकलेले आहेत. तसं पाहिलं तर भाऊ ही भावाची फार मोठी बाजू असते आणि परंतु इथे आता टॅकल करावं लागेल. हे क्रिकेट असंच असतं. इथे फटका खेळण्याचा मोह आवरता आला नाही सजन याला. मला असं वाटतं सजन हे छोटे भाऊ असावेत आणि अनिल हे त्यातील मोठे भाऊ असावेत. परंतु बऱ्याचदा आपण आपल्या घरामध्ये मोठ्या भावाच्या विरोधात जर जायचं असेल तर तुम्हाला फार मोठी ताकद त्यासाठी एकत्र करावी लागते. त्याचबरोबर निर्णय घ्यावा लागतो, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जावं लागतं. परंतु क्रिकेट असं नाही. क्रिकेटमध्ये कोणी कोणाचा मित्र नाही, क्रिकेटमध्ये कोणी कोणाचा शत्रू नाही. त्याचबरोबर जर विरोधात असतील तर क्रिकेटमध्ये कोणी कोणाचा बंधू नाही. इथे चांगला फटका सज्जनचा आपण पाहिलेला आहे. पाहायचं दुसऱ्या धाब्यासाठी निघतील आणि 1 धाव ही अत्यंत खतरनाक ठरते. इथे फलंदाज महबूब शेख या फलंदाजाचा अंत होतोय. धावबादची शिकार महबूब शेख. आणखी एक फलंदाज इथे गारद झालेला आहे, तो म्हणजे त्रिनय सुमित वॉरियर्स अर्थात रोहित पाटील कर्णधार असताना या संघाचा आणखी एक फलंदाज महबूब शेख बाद झालेले आहेत.
फलंदाजी अनुभवाने भरलेली इथे निश्चितच पाहायला मिळते. कधी कधी ऑन पेपर तुमचा संघ फार चांगला दिसतो प्रशांत सर, परंतु खेळपट्टीवर गेल्यानंतर तुम्ही कसे खेळता याला अत्यंत महत्व आहे आणि दबाव कशा पद्धतीने तुम्ही झेलता याला अत्यंत महत्व आहे. क्रिकेट म्हटलं की लगेचच दबाव. सन्माननीय प्रतापराव साळुंखे साहेबांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. या कराड प्रीमियर लीगच्या माध्यमातून मला अशी अनेक व्यक्तिमत्व इथे पाहायला मिळाली जी पुराण पोक्ता आहेत, त्याचबरोबर त्यांच्याकडे खूप सारा अनुभव आहे आणि वयाने सुद्धा खरं तर ते मला असं वाटतं अधिक आहेत, परंतु क्रिकेटचं प्रेम त्यांना घरी बसू देत नाही. त्याचबरोबर क्रिकेटची गुणवत्ता वाढवण्याचा निर्धार त्याने केलेला आहे आणि ज्याला जे जे शक्य आहे त्याने खारीचा वाटा उचललेला आहे. त्याचबरोबर गीतेमध्ये एक वचन आहे, स्वकर्मणा तमभ्यर्च्य. तुमच्याकडे जी कर्मकुशलता आहे ते तुम्ही अर्पण करा आणि चांगल्या गोष्टीसाठी करा. हेच काम इथे KPLच्या वतीने या अनेक व्यक्तींनी केलेलं आहे. त्या सर्वांचं आपण ऋण व्यक्त करूया. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये अनिल इंगवलेचं, पहिलं षटक शरद रावते 4 धावा. अनिल इंगवले सुद्धा इथे इकॉनॉमिकल गोलंदाजी करतायत, रक्षात्मक रीतीने खेळून काढलेल्या आहे. याच्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की क्रिकेट हे परिस्थितीजन्य असतं. नवीन फलंदाज जयदीप शेवाळे आलेले आहेत. यस, क्रिकेट हे परिस्थितीजन्य असतं. म्हणजे या अगोदर फलंदाज रोहित पाटील बाद झाले होते, त्यामधून एक थोडा निश्चितच प्रेशर क्रिएट झाला होता, परंतु सुजित शेवाळे याने हा प्रेशर बाजूला करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला. प्रामाणिकपणे ते खेळले मैदानाच्या आतमध्ये, परंतु त्यांची विकेट गेल्यानंतर आता प्रदीप डायंगडे सुद्धा बाद झाले आणि महबूब शेख हे सुद्धा बाद झालेले आहेत. आजच्या दिवसातील पहिला सामना थोडा असाच होता, जिकडे पैगंबर आतार आणि त्याचबरोबर KP याने प्रतिकूल परिस्थितीमध्ये चांगली फलंदाजी करत असताना आपल्या संघाला एक सूचना आहे. शौकतजी मुल्ला साहेब आपणास विनंती आहे, राजू शिंदे मेहरबान साहेब आपली चौकशी करतायत आणि त्यांना लवकरात लवकर आपण संपर्क साधावा. राजू शिंदे मेहरबान हे सुद्धा एक अत्यंत लाडकं व्यक्तिमत्व आणि ते मेहरबान आहेत क्रिकेटवर, कारण गेली अनेक वर्ष खरं तर क्रिकेटचे आधारवड ठरलेले आहेत. एक सुस्वभावी अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व राजू शिंदे मेहरबान, तुमचंही आजच्या दिवसामध्ये सहर्ष स्वागत. गोलंदाज पुन्हा एकदा बदलवला जाईल. बरकत शेख सेकंड स्पेल मध्ये आलेले आपण पाहू शकाल. शरद रावतेनं जी सुरुवात मिळून दिलेली आहे गोलंदाजीमध्ये, विशेषतः त्या सुरुवातीला अधिक कन्सॉलिडेट केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. अनिल इंगवले ना बरकत शेख पुढे सरसावले, चेंडूच्या पिच पर्यंत गेलेले आहेत. गोलंदाजाच्या गतीचा इथे सुद्धा चांगला वापर केला. चेंडूला फेकून दिलेला आहे लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. इथे घणाघाती प्रहार फलंदाजाचा आपण पाहिला आणि हा षटकार मिळाला तो म्हणजे जयदीप शेवाळेला. अगोदर सुजित शेवाळेचा शॉट कॅमिओ आपण पाहिला आणि जयदीप शेवाळे मैदानाच्या आतमध्ये स्वतःची उपयुक्तता सिद्ध करत आहे. गोलंदाज बरकत शेख आहे, परंतु त्याचा कोणताही अतिरिक्त दबाव फलंदाज इथे स्वीकारत नाहीये. त्याच्याकडे जी गुणवत्ता आहे ती मैदानाच्या आतमध्ये वापरण्याचा प्रयत्न करतायत. धावफलक जर आपण पाहिलं तर ते जाऊन पोहोचलेले 33 म्हणजे 33 वर. इनसाइड आउटच्या पद्धतीने खेळला गेलेला फटका आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. डीपमधून क्षेत्ररक्षक समोर येत आहेत. चेंडू अडवला जातो. चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये इथे या क्षेत्ररक्षकाने दाखवलेले आहे. एक धाव मिळाली. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 34 अर्थात 34 आणि चौथ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये इथे सुरू आहे. बरकत दुसऱ्या स्पेलमध्ये आमंत्रित केले जात आहेत. फलंदाज सजन इंगवले आणि जयदीप शेवाळे. सजनसाठीचा हा चेंडू आणि आश्चर्याचा कडू धक्का इथे सजनला दिला. टोटली अनप्लेएबल डिलिव्हरी. इथे कोणतेही ठोस प्रत्युत्तर सजनकडे नव्हतं आणि खोलवर टप्प्याचा चेंडू त्याचबरोबर तो पॅड लाईन मध्ये इथे हाताळला होता. स्वतःची गुणवत्ता सिद्ध करतायत आणि क्रिकेट असा खेळ आहे जिथे तुम्ही स्वतःला सिद्ध केलं की तुम्ही प्रसिद्ध होत असता. अशातच बरकत शेख यांनी प्रसिद्धी मिळवलेली आहे, परंतु ज्यावेळेस तुम्ही प्रसिद्धी मिळवता त्यावेळेस तुम्हाला तुमच्या नावाप्रमाणे सुद्धा खेळ करता आला पाहिजे. हे चॅलेंज बरकतकडे आहे. बॅकफुटला असताना स्क्वेअर ऑफ द विकेट कट केलेला आहे. क्रिकेट मधील हा दर्जेदार फटका सज्जननं दाखवला आणि चेंडूला धाडलेला आहे सीमारेषेच्या पलीकडे. हा दर्जेदार चौकार येतोय. या चौकाराने धावफलक पुढे जाईल. एकूण धावा आपण जर पाहिल्या तर त्या आहेत 38. चौथ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि अजूनही 2 चेंडू या षटकातील चौथ्या षटकातील इथे फेकायचे. चेंडूची उपलब्धता मैदानाच्या आतमध्ये करून द्यायची आहे. कराड प्रीमियर लीग स्पर्धेचं पर्व क्रमांक 4. कराड तालुक्यातील क्रिकेटची स्तर उंचावणारी ही स्पर्धा. कराड तालुक्याच्या क्रिकेटची आण बाण शान त्याचबरोबर अभिमान आणि स्वाभिमान जपणारी ही स्पर्धा क्रिकेट मित्र परिवार कराडच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली गेलेली आहे. हे मैदान अत्यंत उज्ज्वल अशा पद्धतीचा इतिहास या मैदानाला आहे. ऐतिहासिक अशा पद्धतीचं एक क्रीडा संकुल श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, या क्रीडा संकुलामध्ये आपण आहोत.
2 चेंडूंचा खेळ शेष या सत्रातील या षटकातील. आपण म्हणूया खरं तर अजूनही 4 षटके येणं शेष आहे. सॉफ्ट हँडेडली ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये ते फलंदाज दाखवतोय. एक धाव निश्चितच मिळाली. तुम्हाला आक्रमकता आणि संयम या दोन्ही गोष्टींचा दुग्ध शर्करा योग जर साधता आला किंवा त्याचं रसायन जर करता आलं, चांगली केमिस्ट्री तुम्हाला इथे देता आली, तर क्रिकेट तुमच्यासाठी अत्यंत चांगल्या सुखद अनुभूती किंवा आठवणी देऊ शकतं. 39 धावा धावपलकावर. या षटकातील शेवटचा चेंडू इथे हाताळला जाईल. प्रत्येक फलंदाजासाठी स्वतंत्र क्षेत्ररक्षणाची रचना इथे केली जाते. गोलंदाज बरकत शेख जयदीप साठी फुलटॉस होता. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला, तो अयशस्वी ठरला. इथे ओव्हर थ्रो आलेली आहे, मला असं वाटतं डायरेक्ट हिट झालेला आहे. आणि गरज नसताना ज्यावेळेस तुम्ही यष्ट्यांना त्रास देता त्यावेळेस अतिरिक्त धावा सुद्धा धावपलकर जोडल्या जातात. ते चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. 4 षटकांचा खेळ संपला. सुरुवात शरद रावते अर्थात लारा स्वतःचे संघ कर्णधार कॅप्टन्स लिडिंग फ्रॉम दी फ्रंट असं बऱ्याचदा आपण म्हणत असतो. आणि ते उदाहरण इथे एक्झाम्पल सेट केलं शरद रावतेने. परंतु बरकत शेख याचं पहिलं षटक त्याच्यासाठी विरोधात गेलं, कारण 17 धावा खर्च केल्या, एक फलंदाज बाद केला. परंतु इथे कौतुक करावं लागेल अनिल इंगवले या गोलंदाजाचं. त्याने फक्त 6 धावा तिसऱ्या षटकामध्ये खर्च केल्या आणि बरकत शेख याने स्वतःचा स्पेल कंप्लीट केला. 2 षटकांमध्ये त्याने 30 धावा खर्च केल्या, गडी मिळवला एक. याचबरोबर 4 षटकांचा काही मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला, जिकडे धावपलकावर धावा जोडलेल्या आहेत अगदी बरोबर 10.00च्या धावगतीने 40. आणि या सत्रातील उर्वरित 4 षटकं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तयार झालेले आहेत आमचे साथी समालोचक IPL स्टार कॉमेंटेटर सन्माननीय प्रशांत आदवडे सर. शुक्रिया सुनील शिर्के, शुक्रिया दीपक मंडले. क्रिकेट मित्र परिवार प्रेजेंट KPL 2023 सीजन 4 आज का तीसरा दिन और दूसरा मुकाबला सनी स्पोर्ट इंदौली बनाम तीन सुमित वॉरियर्स. फिलहाल संघर्ष चल रहा है, रनों के लिए बिल्कुल संघर्ष चलता हुआ बल्लेबाजों के लिए. इस मुकाबले की बात करें तो सनी स्पोर्ट इंदौली ने टॉस जीता था, पहले फील्डिंग करने का फैसला लिया था और तीन सुमित वॉरियर्स को आमंत्रित किया था बल्लेबाजी करने के लिए. लेकिन बहुत बढ़िया अच्छी गेंदबाजी रही है गेंदबाजों द्वारा. स्कोर अगर देखें तो 4 ओवर के बाद 40 रन, 10 के औसत से रन बन रहे हैं. परेशानी यहाँ नहीं है, परेशानी बिल्कुल जो 4 विकेट गिरे ना, बिल्कुल वहां परेशानी है. गेंदबाजी में अब आए गेंदबाज सौरभ जाधव, स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज जयदीप. आगे कर गेंद को खेल दिया, अच्छा स्ट्रोक है, गैप में खेलते हुए टाइमिंग बेहतरीन, गेंद बॉलिंग की तरफ जाते हुए 4 रन. वेलकम बाउंड्री, कदमों का अच्छा इस्तेमाल किया. Line in mode.
वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है क्रिकेट मित्र परिवार प्रेजेंट KPL 2023 चौथा संस्करण। 50 रन पूरे हुए हैं दिनेश सुमित वॉरियर्स टीम के। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, टपकाने के बाद ऑफ स्टंप के और बाहर जाते हुए गेंद और सलमान शेख ने व्हाइट बॉल का इशारा किया। सलमान और जय पवार मैदान के अंदर। फिलहाल जय पवार इस वक्त प्रमुख अंपायर के तौर पर काम कर रहे हैं। तीसरे अंपायर की बात करें तो अमर साटी। स्कोर अगर देखें तो रन संख्या फिलहाल 51। अच्छा स्ट्रोक, लेकिन कवर पर खिलाड़ी लिया कैच आउट। बल्लेबाज बैक टू द पेबल जा रहे हैं जयदीप शेवाले। अच्छी गेंदबाजी सौरभ जाधव द्वारा और अब फिलहाल ये बहुत बड़ा झटका दिनेश सुमित वॉरियर्स को लगता हुआ। दिनेश सुमित वॉरियर्स ने 2 मुकाबले जीते, बहुत बढ़िया तरीके से अंडर प्रेशर अच्छा प्रदर्शन रहा है बल्लेबाजों का और अच्छी गेंदबाजी बनी। लेकिन इस ओवर की बात करें तो सौरभ का अच्छा ओवर, बढ़िया गेंदबाजी और सनी स्पोर्ट इंदौर जो टॉस जीता था, कप्तान ने जो डिसीजन लिया था उसको सही साबित करने की कोशिश सारे खिलाड़ी द्वारा हो रही है। मंजित अतार टूर्नामेंट के आयोजन करता अब्दुल भाई, उसके साथ अगर देखें धनाबाऊ। फिलहाल इस मुकाबले की बात करें तो बहुत ही जबरदस्त मुकाबला। मंच पर हमारे साथ जुड़े हुए हैं हमारे मेहमान सभी का स्वागत। ओवर की बात करें तो ये 5वां ओवर प्रगति पर है। 5 ओवर का खेल समाप्त। 5 ओवर के बाद रन संख्या कुल मिलाकर टोटल बन गया 51 पर लॉस ऑफ 5 विकेट। अब गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है। अनिल इंगवले गेंदबाजी करें, नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं दीपक थोरात। अनिल अपने बॉलिंग मान पर तैयार है। अच्छा स्ट्रोक, थोड़ा सा बैकफुट चले गए, गेंद को खेल दिया लॉन्ग ऑन क्षेत्र में, खिलाड़ी मौजूद है। बरकत ने गेंद को फील्ड किया, 1 रन लेने का अवसर। विकेट की पिच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता बचा पहुंचा है 52। नए बल्लेबाज दीपक थोरात। इस बार हमें उछाला है, गेंद के नीचे खिलाड़ी आ रहे हैं। बिल्कुल आप देख रहे हैं इस वक्त बरकत जो हमेशा करते हरकत, और इस वक्त अच्छा कैच बाउंड्री लाइन पर लिया गया। संघर्ष बल्लेबाजों के लिए, रन के लिए जूझना पड़ रहा है और कोई आजादी नहीं दे रहे गेंदबाज। अच्छी गेंदबाजी अनिल इंगवले द्वारा। स्कोर 52, 6 विकेट के नुकसान पर। यह छठा विकेट है, बिल्कुल इंपॉर्टेंट विकेट। और बल्लेबाज नए मैदान के अंदर आ रहे बल्लेबाजी करने के लिए गौरव देशमुख। दीपक अभी मैदान के अंदर चले गए। गौरव भी बहुत अच्छी बल्लेबाजी करते, लेकिन आज इनका बल्ला खामोश रहा। एक अच्छा स्ट्रोक सीधे बल्ले से खेला था, उसके बाद में एक बार फिर फ्लाइटेड गेंद थी ऑन साइड पर, लॉन्ग ऑन क्षेत्र में बाउंड्री लाइन के बाहर भेजना चाहते थे लेकिन टाइमिंग अच्छा नहीं कर पाए। तो गौरव देशमुख बैक टू द पेवेलियन। नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं दीपक थोरात। क्या थोड़ा उजाला लेके आएंगे? अनिल की अच्छी गेंदबाजी और टॉस, गेंद पैरों पर, गेंद चलेगी बॉलिंग की तरफ। क्या एक बार फिर वो 4 रन आएंगे? चौका मिला मौका, जड़ दिया शानदार चौका। ये चौका चाहिए क्योंकि इस वक्त रन चाहिए, रनों की भूख को बढ़ाने की जरूरत है। पैरों पर गेंद थी और एक अच्छा स्ट्रोक, अपने बॉटम हैंड का अच्छा इस्तेमाल। कलात्मक क्रिकेट खेलते हुए बल्लेबाज दीपक थोरात थोड़ा सा उजाला लेके आए अपनी टीम के लिए। स्कोर अगर देखें तो रन संख्या कुल मिलाकर टोटल बन गया अब तक 56, 6 विकेट के नुकसान पर। अनिल गेंदबाजी करने का तैयार। ओह ये अच्छी गेंद थी, टपकाने के बाद तो थोड़ा सा घुमाव और उछाल मिला। बल्लेबाज ऑनसाइड पर खेलने के लिए बिल्कुल पोजीशन बना रहे थे, लेकिन लेग बाय का इशारा, गेंद बल्ले के ऊपर नहीं आई है। सिंगल जरूर मिलेगा। स्कोर अगर देखें तो 57, 57 फॉर लॉस ऑफ 6 विकेट। स्ट्राइक रन पर बल्लेबाज तैयार सचिन इंगवले। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे, चकमा देते हुए गेंद चलेगी विकेट कीपर के 10 रन की तरफ। रन बनाने का कोई अवसर नहीं है। विकेट कीपिंग बहुत ही बढ़िया रही है। स्कोर 57, 6 विकेट के नुकसान पर। पहले बल्लेबाजी करते दिनेश सुमित वॉरियर्स। लेफ्ट आर्म राउंड विकेट। ये सीधी गेंद है, पहले घुमावता टर्न था, ये फास्टर वन है। अच्छी गेंदबाजी गेंदबाज द्वारा और आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी कर रहे हैं अनिल इंगवले। ओव्हर की बात करतो, या 6वा ओव्हर 6व्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे आणि 6 षटकांचा जर खेळ बघितला तर अत्यंत सुरेख कामगिरी गोलंदाजांनी केली। शरद रावते, त्यानंतर बरकत शेख,
अनिल इंगवले, पुन्हा एकदा बरकत शेख, सौरभ जाधव आणि अनिल इंगवले. 6 षटकं, 6 षटकांमध्ये धावफलक करत धावायचं 57 आणि अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एक अत्यंत महत्त्वाची चर्चा यापूर्वी आपण पाहिलेली की क्रिकेटचा हा जो खेळ आहे, या खेळाच्या माध्यमातून कराड प्रीमियर लीग आपण त्याचं आयोजन अत्यंत सुंदर आहे, परंतु एक पाऊल आता थोडे पुढे टाकायला हवं का? कारण कराडचे खेळाडू जर व्यावसायिक संघामधून अजून बघायला मिळत नाहीत, म्हणजे बरकतचा अपवाद वगळता, तर अजून काही खेळाडू त्यांच्याकडे प्रचंड प्रगल्भता आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल? यासाठी दीपक मंडले सरांनी देखील एक चांगला या ठिकाणी विचार मांडला होता, परंतु लवकरच त्याची अंमलबजावणी होईल का हा प्रश्न आहे. कारण जोपर्यंत प्रोफेशनल संघ खेळाडू आहेत ते तुमच्या संघात खेळणार नाहीत, तुम्ही त्यांना बघणार नाही, तुम्ही त्यांच्यावर खेळणार नाही, तोपर्यंत आपल्याकडे देखील आपल्याला वाटेल की आपण जिथे आहोत तिथे समाधानी आहोत आणि खूप चांगली कामगिरी करतोय. परंतु फक्त इथे समाधानी राहून चालणार नाही, कारण एवढं चांगलं क्रिकेट होतोय. एखादी स्पर्धा आयोजन करताना त्या ठिकाणी पैसा लागतो, तुमचा वेळ खर्च होतो, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु त्यातून काहीतरी चांगलं निघणं गरजेचं आहे. कराड प्रीमियर लीग 4 पर्व आपण खूप छान पद्धतीनं त्याचं आयोजन सुंदर झालं आहे, यात काही शंका नाही आहे, परंतु एक पाऊल पुढे टाकायचं का हा प्रश्न आहे. इथून आपल्याला आणखीन या ठिकाणी बरकतसारखे खेळाडू तयार करावे लागतील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल, यावेळेला शरद रावते आपल्या कुठेतरी दुसरं षटक टाकण्याकरता तो सज्ज असेल. चांगला फटका अत्यंत सुंदर पद्धतीने आपण पाहू शकता. ड्राईव्ह केला चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, एकच धाव मिळेल. धावफलकात धावा 58. क्रिकेट मित्र परिवार प्रेजेंट केपीएल 2023 ये 7वां ओवर प्रगति पर है. स्कोर 58, 6 विकेट के नुकसान पर 3 स्मिथ वॉरियर्स. ये मुकाबला सनी स्पोर्ट इंदौली के लिए बहुत ही महत्वपूर्ण. गेंदबाजी करने गेंदबाज शरद रावते तैयार है. स्ट्राइक करने पर बल्लेबाज की बात करें तो वह सचिन इंगवले. टॉस गेंद, लो फुल टॉस गेंद, एक बार फिर ऑन सेट पर खेलना चाहते थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है. वाइडिश लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी है, बॉर्डर पर गेंद को फील्ड किया, थ्रो किया गया, एक बार फिर विकेट कीपर की तरफ एक रन लेने का मौका. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ रहा है. स्कोर जा पहुंचा है 59 for 6. क्रिकेट मित्र परिवार प्रेजेंट केपीएल 2023 चौथा संस्करण आप देख रहे हैं. सनी स्पोर्ट इंदौली बनाम 3 सुमित वॉरियर्स. शिवप्रमी मलकापुर शिवराज धाबा वॉरियर्स. टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, टॉस के लिए आइए. अच्छी गेंद ब्लॉक होल में, सुंदर गेंदबाजी ऑन द टोस. थोड़ा सा एक बार फिर आगे आए थे, अक्रॉस खेलने की कोशिश, लेग बाय का इशारा जय पवार की तरफ से होता हुआ. स्कोर अगर देखें तो रन संख्या फिलहाल टोटल बन गया है 60 रन. और स्कोरर बहुत अच्छा काम करे हमारे साथ. ओंकार ने भी प्रभावित किया और आज हमारे साथ जुड़े हुए मिस्टर सौरभ इस टूर्नामेंट की दास्तान अपने कलमों से लिखने के लिए और स्ट्राइकर पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए. सचिन इंगवले ऑफ टर्म के बाहर गेंद थी, चर्चा नहीं करने का प्रयास. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. बेहतरीन गेंदबाजी सनी स्पोर्ट इंगवली द्वारा. इंदौली के जो गेंदबाज है बहुत अच्छा प्रदर्शन कर रहे हैं. और सनी, टीम का नाम है सनी, गेंदबाज ऑन मनी. क्या जबरदस्त गेंदबाजी की है, प्रभावित किया है. अपने बोरिंग मार्ग पर शरद रावते, सचिन खीरे. अच्छा स्ट्रोक है, खिलाड़ी बाउंड्री रन पर मौजूद, 1 रन जरूर मिलेगा. सिंगल के साथ आगे बढ़ रहे. डबल एक बार पूर्ववर्ती चौका छक्का नहीं आ रहा है. स्कोर धीमी रफ्तार के साथ आगे बढ़ता हुआ 7वां ओवर प्रगति पर है. 61 रन. अच्छा ओवर शरद रावते का, और एक ऑलराउंडर खिलाड़ी है, बल्लेबाजी भी बहुत उम्दा करते हैं. आज गेंदबाजी में अपने हुनर को दिखाते हुए स्ट्राइकर पर बल्लेबाज दीपक तोरात. ये 5 पद के तरह एक चौका इनके बल्ले से बिल्कुल आया है. अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. ऑन साइड पर खेलना चाहते थे, क्रॉस खेलने की कोशिश, थोड़ा सा आगे आए थे बल्लेबाज. सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन गेंदबाजों द्वारा. 7 ओवर का खेल. स्कोर अगर देखें तो रन संख्या कुल मिलाकर 61 रन. 61 61 धावा धावफलकावर देत 7 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. सनी स्पोर्ट इंदौली विनय त्रिनय सुमित वॉरिस या दरम्यान सुरू असलेली महत्वपूर्ण लढत. शिवप्रेमी मलकापूर टीमचा कॅप्टन आणि शिवराज दाबा वॉरियर्स संघाचा कॅप्टन. आपण यावेळेला टॉससाठी यायचंय, तर मैदानावरती 3rd अंपायर, 3रे अंपायर अमर साठे यायचे. विकेट किपिंग खूप चांगली झाली होती, त्यामुळे पंचांनी इशारा केला 3ऱ्या पंचांच्या दिशेनं. अमर साठे स्पोर्ट सध्या बॅट जाम फॉर्म मध्ये आहेत.
आपण या मंचावरती पाहू शकता. निश्चितच छान पद्धतीने हा मंच सजलेला आहे. अत्यंत सुंदर असं नियोजन या संपूर्ण स्पर्धेचं. आणि आज तिसऱ्या पंचांचा इशारा काय येतो त्यावरती देखील सर्वांच्या नजर असतील. युवराज पाटील मैदानावरती आहेत. प्रतापराव साळुंके देखील या ठिकाणी मंचावरती आहेत. त्यानंतर मेहरबान राजू शिंदे. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. क्रिकेट मित्र परिवार प्रेझेंट KPL 2023. पंचांचा निर्णय पेंडिंग आहे, डिसिजन पेंडिंग. आणि फलंदाज बाद म्हणजे बुडत्याचा पाय खोलात. म्हणजे आधीच या ठिकाणी अडचणी वाढल्या, धावा येत नाही आहेत आणि अशा वेळेला थोडंसं विचित्र पद्धतीने फलंदाज बाद झालेला आहे. आणखीन एक धक्का त्याने सुमित वॉरियर संघाला या ठिकाणी लागतोय. सनी स्पोर्ट इंदोली संघानं अत्यंत सुरेख कामगिरी, सुंदर कामगिरी केली या सामन्यादरम्यान. सातव्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. 7 षटकं संपले. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक धाबा 61. शेवटचं षटक आहे. शिवप्रेमी मलकापूर आणि शिवराज धाबा वॉरियर्स दोन्ही संघांच्या कॅप्टनने विनंती आहे आपण टॉससाठी यायचे. सौरभ जाधव का ये निर्णायक ओवर है. स्ट्राइकर पर बल्लेबाजी करने के लिए फिलहाल तैयार. सज्जन इंगवले नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं. अविनाश काटरे. सौरभ अपनी बॉलिंग मार्फत तैयार. ऑन सर पर कड़क शॉट. टाइमिंग बेहतरीन. घुटना टेक, तमाशा देख. सीधा कम बॉक्स में गेंद आ रही है. सज्जन इंगवले ने यावेळेला गुडघा टेकला आणि काय जबरदस्त फटका सजवलाय. कॉर्नरच्या दिशेने हा षटकार. सौरभ जाधव के खिलाफ एक अच्छा स्ट्रोक. सौरभ के खिलाफ बहुत ही बढ़िया बल्लेबाजी और स्वागत किया छक्के के साथ, स्वैग से स्वागत. और रन संख्या गर्द के टोटल बन गया है 67 फॉर लॉस ऑफ 7 विकेट. प्रेशर बिल्कुल बन रहा है बल्लेबाजों के ऊपर, लेकिन ये जो स्ट्रोक था बल्ले के बीचों बीच और प्रेशर रिलीज करने वाला शानदार छक्का. निर्णय ओवर 5 गेंदों का खिलाना बाकी. सौरभ लो फुल टॉस के ऑन साइड पर खेल दिया. खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है. कॉर्नर क्षेत्र में आया, गेंद को रोका गया. 1 रन मुकम्मल किया अविनाश. स्ट्राइकर रन की तरफ. स्कोर 68 फॉर लॉस ऑफ 7 विकेट. 3 सुमित वॉरियर्स. फिलहाल आपके पास अभी भी गेंदों की बात करें तो 4 गेंदों का खेल है. अगर 2 बड़े स्ट्रोक आते हैं तो 3 सुमित वॉरियर की गाड़ी बिल्कुल पटरी पर आएगी. अगर यहाँ से 4 अच्छी गेंदें आप डालते हैं तो सनी स्पोर्ट इंदौर ने बिल्कुल कमबैक किया. लेकिन ये 4 गेंदें बहुत महत्वपूर्ण है. 4 गेंदें शेष दोनों के लिए होगी विशेष. पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, मिड विकेट. उसके साथ स्क्वायर लेग पर खिलाड़ी, फाइन लेग पर खिलाड़ी तैनात. क्रिक लाइव द्वारा ये टूर्नामेंट आप देख रहे हैं. लाइव टेलीकास्ट, नीट एंड क्लीन. गेंदबाजी करने गेंदबाज अपने बॉलिंग मार पर तैयार. सौरभ फुल टॉस गेंद दिया. अच्छा कनेक्शन नहीं है, फुटवर्क नहीं है. स्क्वायर लेग की तरफ, बॉडी लेग की तरफ खिलाड़ी तैनात है. 1 रन लेने का मौका. स्क्वायर लेग के खिलाड़ी मिड विकेट क्षेत्र में आए हैं और ज्यादा से ज्यादा मौका सज्जन इंगवले को देना चाहिए. बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. स्कोर अगर देखें तो रन संख्या कुल मिलाकर टोटल बन गया है 69. 69 रन 7 विकेट के नुकसान पर 3 सुमित वॉरियर्स. निर्णायक 3 गेंदें आना बाकी. इस ओवर की अगली गेंद सौरभ जाधव द्वारा. राइट आर्म ओवर द विकेट. फुल टॉस गेंद पनिश किया. गेंद जाएगी बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर. क्या जबरदस्त बल्लेबाजी करे बल्लेबाज. राह मेरी मुश्किल है लेकिन आसमान मेरी मंजिल है. पंख लगा के गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर. जैसे कि मैंने जिक्र किया था, आपके पास वो 4 गेंदें, 2 अच्छे स्ट्रोक आएंगे तो बिल्कुल मजा आएगा. यहां से एक फाइटिंग टोटल बनेगा. और बल्ले के बीचों बीच लो फुल टॉस गेंद थी. बॉटम हैंड का इस्तेमाल किया और गेंद को खेल दिया बाउंड्री लाइन के बाहर. स्कोर अगर देखें तो रन संख्या कुल मिलाकर 75 रन. अभी आपके पास 2 गेंदें हैं. मैग्निफिसेंट बैटिंग. कम से कम अगर 4 रन बनते तो ये 80 का आंकड़ा एक बहुत अच्छा टोटल बन सकता है. और एक अच्छी गेंद डालने की कोशिश करेंगे गेंदबाज सौरभ. इस ओवर की अगली गेंद, वो इस बार छोटी गेंद थी, बैकफुट चले गए. गेंद को खेल दिया लॉन्ग ऑन क्षेत्र में. खिलाड़ी यहां तैनात. यहां खतरा हो सकता है. डायरेक्ट हिट किया है तो बल्लेबाज सज्जन इंगवले बैक टू द पेवेलियन जाएंगे. स्कोर 76. 8 विकेट के नुकसान पर 3 सुमित वॉरियर. विकेट कीपिंग बहुत ही बढ़िया. निर्णायक षटकाचा खेळ मैदानावरती सुरू असताना धाबल करती एकूण डावा 76. 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये
राहुल हुलमान यावेळेला आपण फौजी पाहू शकता. अत्यंत महत्त्वाचा सामना मैदानावरती सुरू असताना संघ मालक सनी स्पोर्ट इंदोलीचा विचार केला. सिराजभाई संघ मालक आहेत. सध्या त्यांचं काम मुंबईमध्ये आहे, म्हणजे ते व्यस्त असल्यामुळे ते मुंबईमध्ये आहेत, परंतु यावेळेला या मंचावरती विचार केला तर निश्चितच जे तमाम मान्यवर आहेत ते देखील क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. दिग्गज यावेळेला खेळाडू मैदानावरती प्रतापराव साळुंके, शिवराज धाबा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय धाबा. मैदानावरती जर बघितलं तर धावपलकर दीप 79 नवीन बॅटर मैदानावरती आलेला आहे. नाना फौजी, सौरभ गोलंदाजी मार्कवरती सज्ज. चांगला फटका इथे क्षेत्ररक्षक आहे. काय घडलंय? ओ हो फौजी जे लढण्याकरता या ठिकाणी जाणले जातात त्यांच्या बॅटमध्ये आलेला अप्रतिम फटका. उरात वादळ घेऊन हिंडणाऱ्यांना पडझडची तमा कधीच नसते. ते पडतात, ते घडतात आणि मैदानावरती जाऊन नडतात, एकटेच नडतात, ही ताकद आहे. आणि फौजी म्हटल्यानंतर ते सीमेवरती लढतात, मैदानावरती, क्रिकेटच्या मैदानावरती लढतात. अप्रतिम. आणि त्यानंतर आकाशात उत्तुंग भरारी घेण्याकरता पुन्हा एकदा सज्ज होतात. फौजी यांनी शेवटच्या चेंडूवरती अत्यंत सुरेख फटका खेळलाय, षटकार खेळलाय, फिनिश या ठिकाणी चांगलं केलंय. आणि अशा रीतीनं धावपलकरती एकूण धावा आहेत 82 आणि 83 धावाचं आव्हान या ठिकाणी ठेवलं गेलेलं आहे. तर हा दुसरा सामना सनी स्पोर्ट इंदोरी तिने सुमित वॉरियर्स प्रथम बॅटिंग करत असताना तिने सुमित वॉरियर्सनं चांगलं फिनिश केले. एकूण उभारलेत 82 धावा. सनी स्पोर्ट इंदोरी संघासमोर 83 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. शिवप्रेमी मलकापूर, शिवराज धाबा, वारिस दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करतोय आपण टॉससाठी यायचं आहे, कारण इनिंग ब्रेकमध्ये यावेळेला टॉस होईल. तुमच्यासाठी किमान 4 वेळा मी अनाउन्समेंट केलेली आहे. प्लीज आपल्याला रिक्वेस्ट आहे, शिवप्रेमी मलकापूर, शिवराज धाबा, वॉरियर्स करो या मोरोबाला मैच, उसके बाद में देखा जाएगा. जास्त वेळ न घेता आपण दुसऱ्या डावाकडे जातोय. निश्चितच या समालोचन कक्षामध्ये हलकासा बदल या ठिकाणी आपण करणार आहोत. प्रतिकूल परिस्थितीमध्ये समालोचन सुरू केलं. मला माहिती की पहिल्या मानधनाच्या वेळेला देखील काय घडलं होतं ती देखील एक स्टोरी ते आज आम्हाला अगदी कमी वेळेमध्ये सांगतील. कारण एखाद्या समालोचकाची सुरुवात कशी होते एका छोट्या गोष्टीमधून आणि मग तो मोठा कसा होतो त्यातलं एक छोटंसं उदाहरण आज त्यांच्या मुखात ऐकायला आवडेल. सामना देखील महत्त्वाचा आहे, त्या दिशेने देखील ते जातील. दीपक मंडले सरांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकूया. मानधन या शब्दाचा अर्थ या ठिकाणी ते थोड्याच वेळात सांगतील, कारण प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे. अंपायर किती महत्त्वाचं आहे ते देखील आपण त्याच्या नंतर चर्चा करू. परंतु मैदानावरती जाऊया जिथे रंगणार आहे दोन मातबर संघामध्ये एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारची लढत सनी स्पोर्ट इंदोरी आणि त्याचबरोबर तिने सुमित वॉरियर या दोन संघादरम्यान. आणि काय घडतंय काय बिघडतंय सांगण्यासाठी धावतो वळून घेऊन येत आहेत पुण्यनगरीचा मधुर आवाज दीपक मंडले सर. या ठिकाणी आपण पाहतोय जो षटकार राहुल हुलवान फौजी यांनी खेळला. मला वाटतं अप्पा काशीद यांच्या वतीनं 101 रुपयांचं बक्षीस फौजींसाठी आहे, ते लवकर त्यांना दिलं जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या मला वाटतं 82 बरोबर ना. सुशांत शिंदे फौजी यांच्याकडनं राहुल हुलवान फौजी यांच्यासाठी 200 रुपयांचं बक्षीस. बॉल आत नेलेत का? पंच नाही आहेत मला वाटतं आतमध्ये, बहुतेक ते थोडंसं ब्रेकसाठी बाहेर आले असावेत. सुंदर स्कोरिंग माझ्या बरोबर आपला मित्र करतोय. सामना सुरू आहे तो सिराजभाई मुलानी यांच्या मालकीचा असणारा सनी स्पोर्ट इंदोली आणि दुसऱ्या बाजूनं राहुल हुलवान फौजी आवी काटरे यांचा असणारा त्रिनय सुमित. हा संघ मैदानाच्या आतमध्ये नक्कीच त्रेकाणी क्षेत्ररक्षणाला उतरलाय. अमर साठे सर, जय पवार सर मैदानाचा ताबा घेत आहेत. टॉस झाला नाही त्यासाठी प्रशांत सरांनी 3-4 वेळा कॉल केलाय. शिवराज डाबा वॉरियर्स आणि शिवराज डाबा शिवप्रेमी मलकापूर, बरोबर इथं समोर मला वाटतं लिहिलेलंच आहे शिवप्रेमी मलकापूर. चला कॅप्टन टॉस साठी आणि शिवराज धाबा वॉरियर्स. पटकन आपण दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचंय. 82 झाले, 83 बनवायचे आहेत. 83 धावांची गरज या ठिकाणी आहे. पव्या मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण मॅच आहे. त्रिनय सुमित संघ जवळपास पुढे सेमीफायनल साठी त्यांनी आपले दार उघडून ठेवलेले आहेत. इथे सनी स्पोर्ट इंदोलीला जर आपली दारं उघडायची असतील, सेमीफायनलच्या प्रवेशद्वार जर उघडायचा असेल, सामना फक्त जिंकून चालणार नाही, नेट रन रेटचा विचार करून जिंकायला लागेल. तिकडे लालाभाई
प्रत्येक चेंडू डोळ्यामध्ये प्राण आणून पाहतायत. जिंकल्यावरती विषय संपणारच आहे, कारण 2 सामने ते जिंकतील. चला, मला वाटतं 7वा की 8वा कॉल आहे. शिवप्रेमी मलकापूर आणि शिवराज धाबा वॉरियर्स. प्रशांत सरांनी 4-5 वेळा बोलवलंय, माझी ही 3री वेळ आहे. लवकर या, विनंती आहे. आपण टॉस साठी यायचंय. स्ट्राईक एंडला अनिल, मला वाटतं इंगवले. नॉन स्ट्राईक एंडला पोपट चव्हाण. गोलंदाजी मार्क वरती शाहिद. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. स्ट्राईक एंडला अनिल, नॉन स्ट्राईक एंडला पोपट, गोलंदाजी मार्कवर शाहिद. राजू शिंदे मेहरबानींच्या शुभ हस्ते टॉस होईल पुढच्या सामन्याचा. पहिला चेंडू ऑफ टर्मच्या दिशेनं, वाईडचा इशारा. यावेळेस ते मला वाटतं दार ओपन केलं नाही जय पवार सरांनी, सरळ वाईडचा इशारा केलाय. अन्यथा वाईड देताना 2 हात एकत्र करून ते अशा प्रकारे वाईड ओपन, अशा प्रकारे त्यांचा इशारा असतो. यावेळेस सरांची एनर्जी थोडीशी कमी जाणवते. पुढचा चेंडू, हो हा चेंडू ऑफ टर्मच्या दिशेनं, परत एकदा वाईट बॉल. आपण पाहतोय सलग 2 चेंडू शाहिदनं वाईट टाकलेत. विनुताई चव्हाण ऑडिटोरियम एंडच्या दिशेनं तो गोलंदाजी करतोय. आणि इथे 83 धावा कराव्या लागतील सनी स्पोर्ट इंदुरीला सामना जिंकण्यासाठी. हा चेंडू लॉंग ऑफला झेल टिपलाय. 2 वाईड. 3ऱ्या चेंडूवरती आणि लिंगवले कॅच आउट लॉंग ऑफला. सनी स्पोर्ट इंदोरीने सामना जिंकला. थेट ते थ्रू होतील सेमीफायनल साठी. इथे सनी स्पोर्ट इंदोरी जर हारले तर मग मात्र सहारा स्पोर्ट आणि सनी स्पोर्ट इंदोरी हे नेट रनरेटवरती गोष्टी जातील. उर्वरित 3 संघांसाठी रनरेटवरती गोष्टी जाणार आहेत. जसा झेल टिपला, लालाभाईंनी आकाशाकडे पाहिलंय. अशा 10 विकेट पटपट जाव्या हीच त्यांची अपेक्षा असणार आहे. मगाशी राजू शिंदे मेहरबान साहेबांनी त्या ठिकाणी थोडंसं जरा डिवसलंय फौजींना. फौजी नक्की काय चालू आहे आतमध्ये. फौजींनी षटकार मारून राजूभाऊ उत्तर दिलंय. धावफलकावरती आपण पाहतोय 2 धावा आहेत, 1 फलंदाज बाद आहे. सौरव जाधव न्यू बॅटर. चला, मलकापूर आणि शिवराज डाबा आलेत का दोन्ही कॅप्टन. चला, राजूभाऊ शिंदे मेहरबान. पलीकडच्या टॉस बॉक्स मध्ये आपण जुने चेंडू भेटत नाहीत, नवीन घेऊन. परत एकदा शाहिद सज्ज होतोय. हो, सुंदर गोलंदाजी. यष्टीच्या मागे अजय जगधने. अप्रतिम विकेट किपिंग करतोय अजय. हा माणूस बहुआयामी. न्यू बॅटर सौरभ जाधव. सांगितलं मी, तुम्ही फक्त लक्ष स्कोरिंग मध्ये ठेवलं तर सर्व गोष्टी कळतील, हे का नाही. जर इकडे तिकडे गेलं. बॅकफुटला चेंडू कट केलाय. राहुल, मला वाटतं थ्रो थोडासा उशिराने येतोय. फौजींच्या उजव्या हाताला असलेल्या फिल्डरनं चेंडू अडवला. थ्रो थोडासा उशिराने आला. कॅमेरामन नक्की आपण टॉस कव्हर करायचा आहे. सचिन, टॉस घ्या. टॉस आपण या ठिकाणी करतोय. पाहूया हेड की टेल. आणि टॉस जिंकलाय शिवराज डाबा वॉरियर्स. संघनायक रोहित पवार यांनी टॉस जिंकलाय. पाहूया निर्णय काय असेल. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असणार आहे. पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल शिवप्रेमी मलकापूर विरुद्ध शिवराज डाबा वॉरियर्स. टॉस जिंकलाय रोहित पवारनं, अर्थात शिवराज डाबा वॉरियर्सच्या संघनायकानं प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. थोडं मी तुम्हाला त्या दिशेला नेईल. प्रशांत सरांनी जो विषय छेडला होता, ओहो हा चेंडू अप्रतिम गोलंदाजी आहे मैदानाच्या आतमध्ये. शाहिदची पूर्णपणे जखडून टाकलंय बॅटरला त्यानं मैदानाच्या आतमध्ये. मला वाटतं पोपट स्ट्राईक एंडला बॅटिंग करतायत. 0 धावांवर अजून ते आहेत. आतापर्यंत धावा आहेत त्या 3 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये, त्यामध्ये 2 वाईडच्या आहेत. गती परिवर्तन कर टाकला चेंडू. जातोय सरळ थर्डमॅनला. डायरेक्ट हिट. थ्रो कुठल्या कुठे मारलाय. बाहेरनं लालाबाई म्हणतायत अरे बाळा डायरेक्ट स्टंप उडव, कारण त्यांना माहिती आहे प्रत्येक एकेका धावेनंतर आव्हान कमी कमी होत जाणार आहे. 27 धावांनी मगाशी त्यांनी सामना जिंकलाय. ही खरी गंमत आहे प्रीमियर लीगची. या गमतीसाठीच प्रीमियर लीग मोठं आकर्षक क्रिकेट आहे आणि या थरारामुळेच प्रीमियर लीगला त्या ठिकाणी लोकाश्रय जास्त आहे. ऑक्सिजन, थोड्या वेळाने ऑक्सिजन सिलेंडर सुद्धा पहा विचार करतायत. 2 संघांविरुद्ध त्यांची लढत आहे. लालाबाईंना फौजी गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. षटक क्रमांक पहिलं संपलंय. 4 धावा, मला वाटतं 4 धावा धावफलकावरती आहेत. राहुल हुलवान फौजी
शेवटच्या चेंडूवर षटकार पाहूया गोलंदाजीमध्ये काय करतायत. अमृतसरला रोज नित्य नियमानं सराव, तिथून थेट कराडमध्ये आले. पहिल्या दिवशी अप्रतिम बॉलिंग करत आपल्या टीमला सेमीफायनलची दारं उघडून दिली. पाहूया इथे सगळे सामने जिंकत सेमीफायनलला पोहोचणारा पहिला संघ त्रिनय सुमित ठरतोय का. राहुल उलवान फौजी, ओंकार परत एकदा माझ्याबरोबर जॉईन होत आहेत. त्यांना खेळायचे आहे, फक्त ओंकार टीम पुढे जाऊ म्हणून स्कोर कमी लिहू नका, कारण ते सारा स्पोर्ट्समध्ये खेळतात. ओ सुंदर बॉलिंग, डोक्याला हात लावले, सुंदर बॅटिंग केली ओंकारनं. दुर्दैवाने लवकर आउट झाले. पैगंबर सुद्धा अप्रतिम खेळला. बॉलिंग पैगंबरने अफलातून केली, इतर खेळाडूंनी सहकार्य चांगलं केलं आणि सारा स्पोर्ट्स अजूनही रेसमध्ये टिकून आहे. अजूनही तो संघ स्पर्धेतनं बाहेर गेलेला नाही, अजूनही अपेक्षा कायम आहेत. राहुल उलवान परत एकदा गोलंदाजी मार्कवरती पवेलियनकडनं मारा करतायत. परत एकदा सलग दुसरा डॉट, सुंदर गोलंदाजी. 83 धावा जिंकायला बनवायच्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 4 आल्या. या षटकामध्ये अजून एकही धाव आली नाही. प्रशांत सरांनी अनुभवतरिकांनी सांगितलं, सर तुमचा समालोचनात सुरू झालेला अनुभव थोडासा सांगा. कितीतरी गोष्टी कराव्या लागल्या आयुष्यामध्ये आणि त्यानंतर इथपर्यंत येता आलं. कुठल्याही प्रकारे तुम्हाला मला आपण पाहतो सहजासहजी कुठल्याही गोष्टीकडे जाता येत नाही. प्रशांत सरांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये असतील, सुनील सरांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये संघर्ष केला असेल. फुलटा चेंडू, झेलाची संधी आणि इथे ओ थोडक्यात मला वाटतं हा चेंडू हाताच्या पुढे पडला. तोपर्यंत 2 धावा 3 चेंडूमध्ये फौजींनी आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. 2 धावांचा धाव फलक पुढे जाईल. 6 धावा धाव फलकावरती आहेत. प्रशांत सरांना मी सांगेल, माझं समालोचन SP कॉलेजच्या मैदानावरती दुपारी 3 वाजता मी सहज प्रॅक्टिस मॅच खेळायला गेलो आणि तिथे एक स्पर्धा सुरू होती. कुणाची होती काय होती तेही सांगेल मी. समालोचना सुरुवात कुठनं झाली. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. फटका जोरदार, क्षेत्ररक्षक तिकडे नाहीये. शॉर्ट पिच चेंडू होता. शाहिद बराचसा पाठलाग करतोय. चेंडू पाहूया, अजूनही इन प्ले असावा. ज्या प्रकारे शाहिदची पंच आपल्याला कळवतील नक्की काय होतंय. तोपर्यंत 2 धावा पडून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांचा धाव फलक पुढे जाईल. 8 धावा धाव फलकावरती आहेत. पंचांना बरंचसं काय सांगितलं जात आहे. तर प्रशांत सर SP कॉलेजच्या ग्राउंडवरती मी प्रॅक्टिस मॅच खेळायला गेलो. एक स्पर्धा सुरू होती आणि तिकडे एक छोटंसं कौलारू पेवेलियन आहे SP कॉलेज मैदानावर. तुम्ही काही जर आलात तर तिथे एक मित्र माझा स्कोरिंग करत होता, जो SP कॉलेजवर ओळखीचा झाला होता. मी त्याच्या शेजारी सहज बसलो. ती मॅच संपायची वाट पाहत, कारण नंतर आम्हाला प्रॅक्टिस करायची होती आणि आतमधनं खेळाडू त्याला स्कोर विचारत होते. पुढचा चेंडू राहुल उलवान यांचा. फटका जोरदार आहे. क्षेत्ररक्षक फार दूर, आउट ऑफ द पार्क. खेळलेला हा बुलंदी षटकार. 6 धावा. फौजी यांची गोलंदाजी थोडीशी भरकटल्या गेल्या. 2 चेंडूवर शॉर्ट पिच चेंडू, फुल पिच चेंडू दिशाहीन माराय. 6 धावांचा धाव फलक पुढे जातोय. 14 धावा धाव फलकावरती आहेत. तर तिथं आतमध्ये खेळाडू त्या ठिकाणी प्रश्न विचारतो, स्कोर सांगा, धावा सांगा, चेंडू सांगा. आणि त्यांचा जो मुख्य समालोचक आहे ते कुठेतरी नाश्त्याला गेले होते. म्हणून माझा मित्र स्कोरिंग करायला म्हटलं, मला भीती वाटते माईकवर बोलायची, तू सांगशील का स्कोर. आणि तिथे मी माईक तो स्कोर सांगायला हातामध्ये घेतला. तो अजून हातामध्येच आहे. तिथून समालोचना सुरू झाली. 2010 ते साल होतं पुण्यामध्ये SP कॉलेजच्या मैदानावरती. हा चेंडू परत एकदा फौजी यांचा ओव्हरपिच चेंडू लॉंग ऑफच्या दिशेनं लालाभाईंच्या जवळनं चेंडू बाहेर जातोय. षटकार. 6 धावा. 6 धावांचा धाव फलक पुढे जाईल. तब्बल 20 धावा धाव फलकावरती आहेत. त्यानंतर पुढचा प्रसंग घडला समालोचन कक्षा. चेंडू कृपया आतमध्ये पोहोचवा. पुढचा प्रसंग समालोचनामध्ये अगोदर स्कोर सांगेल, कारण मॅच फार गरमागरम आहे. 20 धावा धाव फलकावरती ओंकार. कधी कधी ओंकारला वाटेल 6 धावा लिहू का नको, कारण त्याला माहिती आहे या प्रत्येक धावेवरती माझ्या सारा स्पोर्टचं भवितव्य अवलंबून आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 20 धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा प्रसंग समालोचनामध्ये असं घडला, पहिली प्रोफेशनल स्पर्धा होती निमगाव सावा या ठिकाणी आणि तिथे प्रवीण गायकवाड सरांच्या माध्यमातून मी त्या स्पर्धेला कॉमेंट्रीला गेलो. दिवसभर समालोचन केलं. पुण्यावरनं माझी स्प्लेंडर गाडीवरती मी जवळपास 600-600 किलोमीटर गेलो. तिथे दिवसभर समालोचन केलं. संध्याकाळी मानधनाच्या अपेक्षा न करता मी तसाच गाडीजवळ आलो निघणार, तेवढ्यात आयोजक माझ्याजवळ आले आणि त्यांनी मला सांगितलं, सर थोडेफार काहीतरी रक्कम तुम्हाला देणं गरजेचं आहे. म्हटलं अपेक्षा नाही, तुमच्या इच्छेने काय असेल तर द्या. त्यावेळेस त्यांनी मला पेट्रोलसाठी 200 रुपये दिले होते. ती माझी पहिली टुर्नामेंट कॉमेंट्रीची, जिथे मी 200 रुपये निको तरीकाने कॉमेंट्री केली. तिथपासून पुढे आज गंमत अशी आहे. हो नाही, लवकर मागवा, काल 2:45 वाजले. पण आम्ही हा फटका परत एकदा खेळलाय, तो मात्र ऑन साइडला लॉंग ऑनच्या डोक्यावर जाते. चौकार. गोलंदाज शाहिदच तिकडे कंटिन्यू करतोय. 4 धावांचा धाव फलक पुढे. 24 धावा धाव फलकावरती आहेत.
कितीतरी प्रसंग समालोचनामध्ये आले. 2010ला सुरू आलेलं समालोचन 2016ला मी थांबवलं, कारण 2016ला लाईव्ह कव्हरेज क्षेत्रामध्ये मोठी क्रांती आली. टेनिस बॉल क्रिकेट यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह दाखवलं जाऊ शकलं. संतोष नाणेकर यांनी कुठेतरी ती मुहूर्तमेढ रोवली आणि त्यानंतर हळूहळू हल्लीच्या काळामध्ये भरपूर गावागावामध्ये 5-5, 6-6 यूट्यूब लाईव्ह आले आहेत. परंतु पुण्यामध्ये संतोषने ज्यावेळेस मुंबईमध्ये सुरुवात केली त्यावेळेस पुण्यामध्ये अजयदादा दुधबात यांच्याबरोबर मी सुद्धा थोडंसं त्या ठिकाणी पुढे आलो आणि ती लाईव्हची सुरुवात केली पुणे शहरामध्ये. तिथपासून पुढे तो प्रवास इथपर्यंत आलाय. 2016 नंतर तुरळक कधीतरी मी माईक हातामध्ये धरतो आणि इथे मला सुनील शेळके सर असतील किंवा प्रशांत आदोडे सर, ज्यांचं सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्यांना सर्वात जास्त मागणी असणारे समालोचक आहेत, हे दोघंही, त्यांच्याबरोबर कॉमेंट्री करायला मिळते, हे माझं भाग्य आहे. धावफलक आपण पाहतोय 26 धावा धावफलकावरती आहेत. प्रशांत सरांचा सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यातल्या, मला रत्नागिरी सिंधुदुर्ग साईडला त्यांचं छोटंसं गाव आहे, तिकडनं ते मुंबईमध्ये डोंबिवलीसारख्या ठिकाणी आले. हळूहळू समालोचन क्षेत्रामध्ये पकड मिळाली. हो, यावेळेस मात्र आपण पाहतोय लॉंग लेगच्या दिशेला खेळला गेलेला हा पुलचा एक पॉवरफुल षटकार आपण पाहिलाय. सहा धावण धावफलक पुढे जाईल. 32 धावा धावफलकावरती आहेत. आम्ही 32 धावा धावफलकावरती आहेत. 32 या धावांनंतर हा फटका येतोय, फिल्डर चेंडूच्या मागे जातोय. मला आठवत आहे प्रशांत आदोडे सरांचा सुद्धा संघर्ष असेल, सुनील शेळके सरांचा माझा या स्पर्धेमध्ये समावेश झाला, परंतु त्यांच्या कॉमेंट्रीने मी स्वतः प्रभावित झालो, कारण त्यांचा आवाज आणि शांततेत होणारं समालोचन हे खरं तर हल्लीच्या टेनिस बॉल क्रिकेटसाठी फार महत्त्वाचं आहे. नाहीतर हल्लीचा गडबड गोंधळाचं समालोचनचे दिवस आता संपलेले आहेत. हल्ली फार शांत आणि निवांत बोलावं लागतं, कारण यूट्यूबवरती लगेच कमेंट येतात. हा चेंडू त्या ठिकाणी ओव्हरथ्रो येतोय. 2 धावांना धावफलक अजून त्या ठिकाणी पुढे जाईल. 35 धावा धावफलकावरती आहेत. लेग बायचा इशारा जय पवार सरांच्या माध्यमातून आला आणि त्या 2 धावांनी धावफलकावरती आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपलाय. 35 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 83 धावांचं असणार आव्हान. याचा अर्थ अजूनही 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा आल्या, या षटकामध्ये आतापर्यंत 15 धावा आल्या. म्हणजे गेल्या 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये 31 धावा त्रिनय सुमित संघानं खर्च केल्या आणि सनी स्पोर्ट इंदोली मात्र इथे स्ट्रॉंग पोझिशनमध्ये कमबॅक करतोय. आणि लिंगवलेसारखा फलंदाज फार लवकर गमावला, परंतु अनिलनं मात्र फार त्या ठिकाणी जरी पाहता तरी उर्वरित फलंदाजांनी अनिलची उणीव जास्त भासू दिली नाही. एक अतिशय तगडा अनुभवी खेळाडू आहे अनिल, परंतु त्यानंतर जे बॅटर आहेत पोपट असतील आणि त्याचबरोबर सौरभ असतील, दोघांनी चांगल्या प्रकारचं कामगिरी केली. विशेषतः पोपट जास्त दाहक आहे. आत्तापर्यंत 2 षटकार त्यानं जरी खेळले असले तर एका चौकारानं सौरभनं चांगली साथ दिली. शेवटचे 30 चेंडू 48 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी अजूनही सनी स्पोर्ट इंदोली सिराजभाईंच्या टीमला. थोडंसं इकडे कृपया थोडा हळू चेंडू खेळा, कारण सेटअप तिकडे आहे. सेटअपला त्या स्क्रीनला चेंडू लागला, लाईव्ह कव्हरेज बंद पडलं तर गडबड होईल. थोडीशी खेळाडूने सराव करताना काळजी घ्या. आता विषय मी घेऊन येईल प्रतापदादांकडे. मी ज्यावेळेस 2-3 वेळा आमच्या अशाच गप्पा चालल्या, शिवराज डाबा हा फक्त भारताभर प्रसिद्ध नाही, जगभर प्रसिद्ध आहे. आणि पुण्यामध्ये बऱ्याचशा मित्रांबरोबर मी चर्चा करताना बोललोय, शिवराज डाबाचे असणारे को ओनर प्रतापदादा आमच्याबरोबर जेवतात, तिकडच्या मंडळींना विश्वास बसत नाही. ते म्हणतात सर तुम्ही काय खोटं सांगताय का? म्हटलं तसं अजिबात नाही. अनेक वेळा आम्ही एकत्र एका ताटामध्ये प्रतापदादा आमच्याबरोबर बसलेत आणि हे त्यांचं खरं तर साधेपण आहे. एवढ्या मोठ्या पदावरती आणि एवढं त्या ठिकाणी लोकांमध्ये वावरताना कधी मोठेपणानं दाखवणारे व्यक्तिमत्व आहे. फुलटॉस चेंडू ऑन साईडला खेळलाय, डीप मिड विकेटला मात्र राहतोय पॉवरफुल फटका, षटकार 6 धावा. 6 धावांचा धावफलक पुढे जातोय. दुसऱ्या बाजूला आमचे युवराजदादा पाटील जर पाहिले तर ते कराडचे कमी पारनेरचे जास्त आहेत, कारण आमच्या आमदार साहेबांबरोबर त्यांचा वावर जास्त आहे. धावफलक 6 धावांनी पुढे जाईल. 35 आणि 6 41 धावा धावफलकावरती आहेत. मला कधी कधी असं वाटतं मी कराडमध्ये एखादं घर घेऊ की काय, आणि युवराजांना वाटतं मी पारनेरला एखादं घर घेऊ की काय. ओ यावेळेस लगातार दुसरा येणार का? यावेळेस हा हुकचा परत एक सुंदर षटकार वसूल करतोय तो मात्र सौरव. सलग 2 षटकार सौरवच्या बॅटमध्ये येतात.
47 धावा आता धावफलकावर. त्याचा अर्थ आपण पाहताय केवळ 36 धावांची आता गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते 28 चेंडू 36 धावा. 83 धावांचं असणारं आव्हान आहे. पाहूया मैदानाच्या आतमध्ये काय होत आहे. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्जा. जवळपास सनी स्पोर्ट इंदोलीचा मार्ग मोकळा होत चाललाय या स्पर्धेच्या सेमीफायनलसाठी. उद्या 2 सेमीफायनल आणि फायनल आपल्याला पाहायला मिळतील. अजय जगदने चेंडू हातातनं सटकलाय, सिंगल त्यावरती मिळते 22च्या रूपामध्ये. एका धावेन धावफलक पुढे जाईल. शेवटचे 27 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. अतिशय सोप्या दिशेनं चाललेला हा सामना. 48 धावा धावफलकावर, 83 धावांची गरज आहे. याचा अर्थ जेमतेम 35 धावांची गरज 27 चेंडूंमध्ये. सोप्पा होत असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये, परंतु क्रिकेट आहे. चेंडू अंगावरती आदळला. धावफलकावरती माझे एक मित्र आहेत प्रतापराव दादा, मुक्काम पोस्ट पुणेवाडी, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. तुम्ही स्वतः त्या भागात भरपूर फिरताय, मला माहिती आहे आमदार साहेबांबरोबर. तिथले एक प्रशांत पुजारी नावाचे मित्र आहेत. ते परवा दिवशी व्हेरक वेंगसरकर अकॅडमीवरती मला भेटले आणि त्यांनी सांगितलं असंच काहीतरी विषय निघाला. मी सांगितलं चेंडू नंतर. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आहे. हा चेंडू तर त्यांनी मला प्रश्न विचारला, सर तुम्ही कराड शिवराज ढाबाचं एवढं नाव घेताय, मी तिथं जर गेलो तर माझ्या जेवणाची व्यवस्था चांगली होईल का? मी त्यांना सांगितलं तिथं जा, मी तुम्हाला नंबर देईल, त्यांना फक्त नाव सांगा, दीपक मंडले सरांचा मित्र आहे, तुम्हाला चांगलं जेवण नाही, तुम्हाला अतिउच्च दर्जाचं जेवण ते सगळ्यांनाच मिळतं, तिथे काही जेवण आहे, तिथं काय कोणाला हे नाही. अशा प्रकारच्या मंडळीने शंका वाढतात, परंतु इथं आल्यानंतर त्या गोष्टी सत्यामध्ये उतरतात आणि तो विषय थोडासा जुळून पुढे आला. अगदी 2-3 दिवसापूर्वीचा हा किस्सा आहे. जय मैदानाच्या आतमध्ये परत राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. ओ यावेळेस मात्र तिसरा षटकार या ओव्हरमध्ये येतोय असं वाटतंय का? पाहूया, पंच इशारा करताय 6 धावा. नक्कीच षटकारानं धावफलक पुढे जाईल. 56 धावा धावफलकावरती आहे. 27 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सहारा स्पोर्ट्स कराडच्या आशा मात्र या प्रत्येक धावेनंतर कमी कमी होत जातील. इथे षटकं संपतायत 4. धावफलकावर धावा आहेत त्या 57. या षटकामध्ये 21 आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये बोला 56 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये ओंकार 4, दुसऱ्या षटकामध्ये 16, त्या षटकामध्ये 15, चौथ्या षटकामध्ये 21. 57 धावा धावफलकावरती. 26 धावांची गरज आहे 24 चेंडूमध्ये. यानंतर मी थोडा वेळ थांबेल. दोघांपैकी मला वाटतं सुनील शेळके सर पुढील 4 षटकामध्ये नक्की अजून काय घडामोडी घडतील हे ऐकण्यासाठी मी त्या ठिकाणी समालोचक सुनील सरांकडे आपल्याला घेऊन जाईल. 24 चेंडू 26 धावांची गरज. शेवटचे 24 चेंडू आणि 26 धावांची गरज. सुनील शेळके यानंतर मायक्रोफोनवरती असतील. धन्यवाद दीपक सर. मैदानाच्या आतमध्ये हा अत्यंत महत्त्वाचा सामना सुरू आहे. खरं तर ज्याच्या निकालावर खूप काही इथे अवलंबून आहे, इतर संघांचं भविष्य सुद्धा अवलंबून आहे आणि अशातच मैदानाच्या आतमध्ये हा सामना सुरू आहे. अजय जगदाणेचा हा चेंडू आहे. पाहिजे फलंदाज आपण पाहू शकाल तर पोपट चव्हाण की जे यष्टीरक्षण फार चांगल्या पद्धतीचं करतात. त्याचबरोबर सौरभ जाधव मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. टार्गेट ठेवलं गेलेलं आहे ते म्हणजेच 83 धावांचं आणि हे षटक क्रमांक 5 आहे अजय जगदाणेचं. आणि मला असं वाटतं अजय जगदाणेचं व्यक्तिगत हे पहिलं षटक आहे. सौरभसाठीचा चेंडू आहे. स्लॉग हिटिंगचा दर्जेदार नमुना आणि चेंडूला पाठवलेला आहे डीप मिड विकेट सीमारेषेच्या वरून हवाई सफर करत असताना चेंडूची इथे फलंदाज आपण पाहिले आणि अजय जगदाणेला आडव्या हातावर घेतलाय. त्याचबरोबर मिड विकेटच्या डोक्यावरून फेकलाय सीमारेषेच्या पलीकडे हा षटकार. ज्यावेळेस रन अ बॉल इक्वेशन असतं ओमकार, त्यावेळेस जर असे मोठे पटके आले तर त्या सामन्यातील जी त्या सामन्यात हवा जितकी भरलेली असते ती बरीच कमी होत असते. त्याच पद्धतीने फलंदाजी करतायत. त्याचबरोबर आक्रमकतेच्या बरोबर संयम सुद्धा इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवतायत. क्रिकेट हा खेळ परिस्थितीजन्य असतो. मी नेहमीच हे म्हणत असतो, जशी सिच्युएशन तुमच्या समोर आहे त्या पद्धतीचा निर्णय तुम्हाला घ्यायचा असतो. त्याचबरोबर ते निर्णय घेण्यामध्ये तुम्ही सक्षम असणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमची निर्णय क्षमता टेस्ट केली जाते आणि त्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी सुद्धा असली पाहिजे. इथे
परिस्थिती जर आपण पाहिली तर फलंदाजी करणारा संघ अर्थात सनी स्पोर्ट्स थोडा वरचढ आहे सामन्यामध्ये. अजय जगदने 2 फलंदाज कमीत कमी बाद करावे लागतील. इथे बॅकफुटला गेले, गती परिवर्तन करत असताना चेंडू समोरच्या दिशेत समोर ठेवला होता, ड्रायव्हिंग लेंथ ऑफर केली होती, परंतु बेसिक चूक क्रिकेटमध्ये इथे फलंदाज करतोय. जो चेंडू तुम्हाला फ्रंटफुटला खेळायचा आहे त्या चेंडूला बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये अयशस्वी झाला. यष्टीरक्षकाने उर्वरित कामगिरी केली. अजय जगदने पुन्हा एक देतील. धावफलक 64 आहे. इथे पूल केलंय, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. मला असं वाटतं क्षेत्ररक्षकापेक्षा सीमारेषेच्या बाहेर जिलानी तिकडे उपस्थित आहेत. त्यांची लगबग फार मोठी होती चेंडू अडवण्यासाठीची आणि धावफलक पुढे गेलं. एकूण धावा या चौकारानिशी 68 झालेल्या आहेत. सामन्यावरची पकड अधिक मजबूत केली जाते फलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने. चांगली सुरुवात गोलंदाज शाहिद शेखने करून दिली होती. या अगोदरच मला असं वाटतं शाहिद शेख ज्यावेळेस खेळत होते त्यावेळेस त्यांच्या विरोधात पहिल्या दिवसामध्ये आक्रमक फलंदाजी झाली होती, परंतु इथे शाहिद शेखनं त्याची पुनर्नियुक्ती या संघामध्ये जी झाली, स्वतःचं स्थान इथे अधोरेखित केलेलं आहे. धावफलक आपण पाहिलं तर 68 आहे आणि एकूण 68 आहे, बेग युअर पार्डन. आणि एकूण धावांची गरज आहे 83 अर्थात 83. आणि यानंतर इक्वेशन जर आपण पाहिलं तर 18 चेंडू आणि 15 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आहे. कराड प्रीमियर लीग दिवस 3रा आणि 3ऱ्या दिवसातील या अत्यंत महत्त्वाच्या लढती कुणाच्या खांद्यावर कुणाचं ओझं असं आपण बऱ्याचदा म्हणत असतो. इथे जिंकतील एक आणि त्याचा आनंद दुसऱ्या संघाला निश्चितच मिळणार आहे. किंबहुना मैदानाच्या आतमध्ये प्रॅक्टिकली पराभूत होणारा संघ एक असेल, परंतु त्याचं शल्य त्याचं दुःख दुसऱ्या संघालाही होणार आहे. अशा पद्धतीचं परस्परावलंबन मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहोत. इथे हा फटका चांगला आहे, सिग्नेचर शॉट आहे फलंदाजाचा आणि तो इथे निश्चितच सौरभ जाधवने दाखवला. यस, आणि लागोपाठचा सौरभच्या बॅटमधून आलेला हा 5वा षटकार. या अगोदर आपण डावखुरे हाताचा विस्फोटक फलंदाज जब्बार मुजावर याला पाहिलं होतं. त्यांनी एका षटकामध्ये 5 षटकार खेचले होते आणि इथे लागोपाठचे 5 षटकार सौरभ जाधव व्यक्तिगतरित्या दाखवतोय. म्हणजे या सामन्यामध्ये पूर्णपणे पिछेहाट झालेली आहे ती त्रिनय स्पोर्टची. फुलटॉस आहे, त्याला फिरून मारलेल्या क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये शॉर्ट फाईन लेगला उपस्थित आहेत. त्यांना बीट केलंय आणि ब्लॅक स्क्रीनला चेंडू जाऊन इथे धडकला. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अपुरे पडले आणि हा षटकारानंतर आलेला चौकार, जिथे प्रत्येक चेंडूवर मला असं वाटतं अधिक काय करण्याची गरज नसताना रन बॉल इक्वेशन होतं. परंतु काही खेळाडू ओमकार हे अत्यंत आक्रमक असतात, त्यांना त्यांची शैली बदलणं हे त्यांच्यासाठी आव्हानात्मक असतं आणि इथे आक्रमकता स्वीकारली, चांगल्या पद्धतीने आगेकूच केलेली आहे. 5 धावांची गरज. MSD स्टाईलने जर सामना संपला, म्हणजे षटकाराने जर संपला तर निश्चितच अर्जुनी रंगत या सामन्याची वाढेल. गौरव देशमुख गोलंदाज. गौरवच्या विरोधात इथे डिफेन्सिव्ह अप्रोच आपण पाहिला, ग्लान्स करायचा होता. लेग बॅकच्या रूपाने धाव येते. या संपूर्ण स्पर्धेमध्ये JP पॅनल अर्थात जबरदस्त पॅनल यांच्या वतीने पंचगिरी केली जाते. या अगोदर मी दीपक मंडले सरांच्या वतीने एक गोष्ट ऐकली होती की या कराड शहर च्या क्रिकेटमध्ये फार मोठे स्वच्छता दूत म्हणून JP अर्थात जय पवार सर अवतरले आणि त्यांनी गेली अनेक वर्षामध्ये जी चेक गोलंदाजी होती तिला चांगल्या पद्धतीने चेक केलं आणि त्या गोलंदाजांना थांबवलेलं आहे. आणि म्हणून क्रिकेट म्हटलं तर तुमची शैली गोलंदाजीची ही योग्य असणं फार गरजेचं आहे आणि अशा पद्धतीचे गोलंदाज मग त्यामुळे तयार झाले. आज मी सकाळच्या सत्रामध्ये इथे सराव बघत होतो, तिथेही एक दोन गोलंदाज, खरं तर त्यांच्या अंगावर जर्सी नव्हती, म्हणजे ते कोणत्याही मला असं वाटतं संघाचे खेळाडू नसावेत, त्यांच्या वतीने गोलंदाजी केली जात होती आणि तिथे सुद्धा अशा पद्धतीने चेक गोलंदाजी मी पाहिली होती. पाहायचंय एकूण धावा आता धावफलकर जर आपण पाहिलं तर ते आहेत 80 आणि 3 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सौरभचा हा अत्यंत मोठा फटका, महाकाय षटकार आणि याच बरोबर MSD अर्थात महेंद्रसिंग धोनी स्टाईलने हा सामना इथे जिंकलेला आहे. तो म्हणजे फलंदाजी करणारा संघ अर्थात सनी स्पोर्ट्स इंदोली संघाने हा सामना इथे जिंकलेला आहे आणि ही या स्पर्धेतील त्यांचं आव्हान अधिक मजबूत केलेलं आहे, त्यांचं स्थान अत्यंत मजबूत झालेलं आहे. या रनचेसचा जर आपण विचार केला तर सुरुवात चांगली पोपट चव्हाणची मिळाली होती, परंतु एका फलंदाजाच्या सभोवती हा रनचेस फिरत राहिला. अर्थात सौरभ जाधवने आपण पाहिले तर निश्चितच जवळजवळ 6 षटकार दाखवले, 1 चौकार दाखवला. व्यक्तिगतरित्या सौरभ जाधवचं कॉन्ट्रीब्युशन आपण जर पाहिलं तर ते निश्चितच अत्यंत महत्वाचं राहिलेलं आहे. आमचे टेक्निशियन भुजबळ सर आमच्यापर्यंत निश्चित माहिती पोहोचवतील की सौरभच्या व्यक्तिगत धावा किती राहिलेल्या आहेत.
47. आणखी एक मला असं वाटतं अर्धशतक या स्पर्धेतील आपण पाहिलं असतं, परंतु आव्हान कमी मिळालं आणि म्हणूनच फार लवकर इथे हे आव्हान पूर्ण केलं गेलं. 6व्या षटकामध्ये हा सामना इथे जिंकलेला आहे. आणि लीग स्टेजमध्ये तुम्ही ज्यावेळेस कोणते सामने खेळत असता त्यावेळेस जर तुम्ही प्रचंड मोठ्या फरकाने सामने जिंकले की त्याचा फायदा निश्चितच अनाहूतपणे तुम्हाला मिळत असतो आणि तो फायदा सनी स्पोर्ट्स इंदोलीला किती होईल या गोष्टी निश्चितच गुलदस्त्यात आहेत. इन बिटवीन सौरभ जाधव की जे ठरले या सामन्याचे सामनावीर 47